तर मित्रांनो, आज 5 मे 2024. आज आपण 29 एप्रिल ते 5 मे या दरम्यान जे झालेले प्रश्न आहे त्या प्रश्नाचे रिव्हिजन करून घेऊ. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, नुकतेच कोणत्या देशात वाघाची एक नवीन प्रजातीचा शोध लागला आहे? तर कोणत्या देशामध्ये? तर ऑप्शन बी, ब्राझील या देशामध्ये नुकताच एका वाघाच्या प्रजातीचा शोध लागला आहे. त्याचं नाव काय आहे? क्लाउडेड टायगर असे आहे. समोरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. हैतीमध्ये फसलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते भारताद्वारे? तर ते राबवण्यात आले होते ऑप्शन सी, ऑपरेशन इंद्रावती. हे ऑपरेशन भारतीयांना परत आणण्यासाठी हैतीमधून चालू करण्यात आले होते. ऑपरेशन अजय हे कशाद्वारे करण्यात आले होते? तर इस्रायलमधील अडकलेल्या भारतीयांना वापस आणण्यासाठी ऑपरेशन अजय, ऑपरेशन गंगा युक्रेनमधून परत आणण्यासाठी, आणि ऑपरेशन करुणा हे म्यानमारमध्ये जे मोर्चे चक्रीवादळ आलं होतं त्याच्या मदतीसाठी ऑपरेशन करूनही चालवण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले काबर ताल सरोवर कुठे आहे, म्हणजे कोण्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे ऑप्शन बी, बिहार या राज्यामध्ये आहे. तर हे चर्चेमध्ये काय होते, तर याचे प्रमाण जे आहे कमी झाले होते, 8 आले होते, त्यामुळे चर्चेत होते काबर ताल सरोवर. समोरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशाने G7 शिखर संमेलन 2024 चे आयोजन करणार आहे? तर ते करणार आहे ऑप्शन सी, इटली या देशामध्ये G7 चे 2024 चे संमेलन होणार आहे. G7 मध्ये कोणकोणते देश येते? तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि USA असे 7 देश येते. समोरचा प्रश्न आहे, भारतीय कुस्ती महासंघ म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या ॲथलेटिक आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ते बनले आहे ऑप्शन सी, नरसिंग यादव. हे भारतीय कुस्ती महासंघाचे ॲथलेटिक आयोगाचे अध्यक्ष बनले आहे. देवेंद्र झांझरिया हे कशाचे आहेत? तर इंडियन पॅरा ऑलिम्पिक असोसिएशनचे आहे. आणि रोजर बिंडी हे कशाचे आहे? BCCIचे आहे. आणि PT उषा काय आहे? इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन IOAचे अध्यक्ष आहे. समोरचा प्रश्न आहे, RBIचे डेप्टी गव्हर्नर रविशंकर यांचा कार्यकाळ किती वर्षासाठी वाढवला आहे? तर हा वाढवला आहे ऑप्शन ए, 1 वर्षासाठी हा कार्यकाळ वाढवला आहे. RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. आणि या व्यतिरिक्त 4 डेप्टी गव्हर्नर असतात, त्यापैकी कोण आहे? मायकल पात्रा, रविशंकर, M राजेश्वर आणि स्वामीनाथन जानकीरातन. हे 4 डेप्टी गव्हर्नर आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने नुकतेच आपल्या संसदेमध्ये रवांडा प्रवासी विधेयक पास केले आहे? तर ते केले आहे ऑप्शन ए, ब्रिटन या देशाने आपल्या देशामध्ये रवांडा प्रवासी विधेयक पास केले आहे, रवांडातील नागरिकांना, अवैधप्रमाणे आलेल्या नागरिकांना परत पाठवण्यासाठी. समोरचा प्रश्न आहे, 21वा आयरिश फिल्म आणि TV अकादमीचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर तो जिंकला आहे कोणी? ऑप्शन बी, सिलियस मर्फी यांनी 21वा आयरिश फिल्म व TV अकादमीचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे. सोबतच त्यांनी 2024चा ऑस्कर, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब हा पुरस्कार सुद्धा जिंकला आहे. ऑस्कर. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच आयर्लंडचे सर्वात युवा प्रधानमंत्री कोण बनले आहे? तर ते बनले आहे ऑप्शन ए, सायमन हॅरिस. हे आयर्लंडचे सर्वात युवा प्रधानमंत्री बनले आहे. शेख हसीना कुठले आहे? बांगलादेशच्या PM. गॅब्रियल अटल फ्रान्स, बांगलादेश. आणि प्रबोवो सुबियांतो कुठले आहे? इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहे. समोरचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट निलगिरी तहर कोणत्या राज्य सरकारद्वारे चालू केले आहे? तर ते केले आहे कोणत्या राज्याद्वारे? ऑप्शन सी, तामिळनाडू या राज्याद्वारे. तामिळनाडूचा राष्ट्रीय राज्य प्राणी आहे निलगिरी तहर. याला प्रोटेक्ट करण्यासाठी तामिळनाडू राज्याने हे प्रोजेक्ट चालू केले आहे. समोरचा प्रश्न आहे, 2024चा ग्लोबल इंडिया मीडिया अवॉर्ड कोणी जिंकला आहे? हा जिंकला आहे ऑप्शन बी, सना या AI न्यूज अँकरने हा जिंकला आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या आदिवासी जमातीने लोकसभा इलेक्शनमध्ये प्रथमच भाग घेतला आहे? तर ते घेतला आहे ऑप्शन ए, त्रिपुरा राज्यातील ब्रू आदिवासी जमातीने लोकसभा इलेक्शनमध्ये प्रथमच भाग घेतला आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच प्रसिद्ध झालेले द विनर्स माइंडसेट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर हे आहे ऑप्शन ए, शेन वॉटसन. हे द विनर माइंडसेट या पुस्तकाचे लेखक आहे. कुठले आहे? ते ऑस्ट्रेलियाचे प्लेयर आहे. यांनी हे लिहिलेलं आहे. सौरव गांगुलीने कोणते लिहिले आहे? तर सौरव गांगुलीचे आहे पुस्तक
सौरव गांगुलीचे पुस्तक आहे अ सेंचुरी इज नॉट इनफ. आणि राहुल द्रविड यांचे कोणते आहे टाइमलेस स्टील. आणि सचिन तेंडुलकर यांचे कोणते आहे तर फ्लाइंग इट्स माय वे हे आत्मचरित्र आहे. समोरचा प्रश्न आहे नुकतेच गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे तर हा जिंकला आहे ऑप्शन सी आलोक शुक्ला यांनी गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 जिंकला आहे. ग्रीन नोबल म्हणून सुद्धा ओळखले जाते. कशासाठी तर हसदेव अरंडा आंदोलन छत्तीसगडमध्ये केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे 2024चा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार. समोरचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय क्रिकेटरला T20साठी अँबॅसेडर बनवण्यात आले आहे तर ते बनवण्यात आले आहे ऑप्शन सी युवराज सिंग यांना भारतीय क्रिकेटच्या T20साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे नुकतेच भारतीय वायुसेनेत व नौसेनेत कोणत्या प्रकारची मिसाईल सहभागी करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे ऑप्शन बी रॅम्पेज मिसाईल ही भारतीय वायुसेने आणि नौसेनेमध्ये सहभागी करण्यात आली आहे इंडियन एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये. ही कशा प्रकारची आहे तर लांब पल्ल्याची सुपरसॉनिक मिसाईल आहे. कोणी डेव्हलपमेंट केली आहे याला तर इस्रायलने डेव्हलपमेंट केलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे मिस युनिव्हर्स ब्युनस आयर्स 2024चे टायटल कोणी जिंकले आहे तर हे जिंकले आहे ऑप्शन ए अलेजांद्रा मारिया रोड्रिग्ज यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. 60 वर्षाची महिला आहे यांनी हा पुरस्कार 2024चा जिंकला आहे. 2023 पर्यंत हे वय किती होते 18 ते 28 वर्षे होते. त्याचे वाढवून 2023 मध्ये वयमर्यादा काढून टाकली त्यामुळे हा पुरस्कार त्यांनी जिंकला आहे. समोरचा आहे जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट कुठे बनवण्यात येणार आहे तर ते बनवण्यात येणार आहे ऑप्शन सी UAEची राजधानी दुबई येथे बनवण्यात येणार आहे. त्याचे नाव काय आहे अल मक्तूम विमानतळ असे ठेवण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न आहे एप्रिल 2024 मध्ये SCOच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कुठे पार पडली आहे तर ती पडली आहे ऑप्शन सी कझाकिस्तानच्या अस्ताना येथे ही पार पडली आहे. इटली कशाचे आयोजन करणार आहे तर G7चे आयोजन करणार आहे 2024 मध्ये. रशिया कशाचे ब्रिक्सचे आयोजन करणार आहे 2024. आणि ब्राझील कशाचे तर G20 2024चे आयोजन. समोरचा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाने महिला कर्मचाऱ्यांसाठी किती वर्षाची चाइल्ड केअर सुट्टी अनिवार्य केली आहे तर ती केली आहे किती वर्षाची ऑप्शन बी 2 वर्षासाठी ही चाइल्ड केअर सुट्टी अनिवार्य केली आहे. याआधी 6 वर्षामध्ये प्रेग्नन्सीसाठी होती आणि 2 वर्ष ही वाढवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचा उल्लेख आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कोण आहे तर DY चंद्रचूड. कितव्या क्रमांकाचे 50व्या क्रमांकाचे. समोरचा प्रश्न आहे नुकतेच कोणत्या देशाने भारताला लहान हत्यारांच्या विक्रीवरील बंदी हटवली आहे तर ती हटवली आहे ऑप्शन बी जर्मनी या देशाने भारताला जे लहान हत्यार विकणार होते ते बंदी उठवली आहे. याआधी ते NATO देशांव्यतिरिक्त कोणत्याही देशाला सप्लाय करत नव्हते. समोरचा प्रश्न आहे ICC वर्ल्ड कप 2011 दरम्यान भारताचे कोच असणारे गॅरी कर्स्टन कोणत्या देशाच्या टीमचे कोच बनले आहे तर ते बनले आहे कोणत्या देशाच्या ऑप्शन डी पाकिस्तान या देशाच्या टीमचे कोच बनले आहे गॅरी कर्स्टन. हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये करेल हे कोचिंग तर T20 फॉर्मॅट आणि वन डे फॉर्मॅटमध्ये कोचिंग करणार आहे. समोरचा प्रश्न आहे सौदी अरबची कंपनी अरामको व फिफा फोर्ज ग्लोबल यांच्या दरम्यान कोणत्या वर्षापर्यंत पार्टनरशिप झाली आहे तर ती झाली आहे ऑप्शन बी 2027 पर्यंत ही पार्टनरशिप झाली आहे. यामध्ये ॲडव्हर्टायझिंगमेंट कोणाला मिळाली आहे तर अरामको याला सौदी अरेबियाची कंपनी आहे. 2026 मध्ये फिफाचे मेन्स होणार आहे आणि 2027 मध्ये वुमेन्स होणार आहे फिफाचे वर्ल्ड कप. 2022चे कुठे झाले होते मेन्स कतर येथे झाले होते. अर्जेंटिना जिंकला होता यामध्ये. आणि 2023 मध्ये जे फिमेलचे आयोजन करण्यात आले फिफा वर्ल्ड कप यामध्ये स्पेन जिंकला होता. समोरचा प्रश्न आहे कोणत्या देशाने भारतीय मसाले एव्हरेस्ट व MDH यांच्यावर बंदी घातली आहे तर ते घातली आहे हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन्ही देशांनी भारतीय मसाले एव्हरेस्ट आणि MDH यांच्यावर बंदी घातली आहे. जे मसाल्यामध्ये कॅन्सरयुक्त एन्झाईम सापडले त्यामुळे हे बंदी करण्यात आली आहे सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये. समोरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस केव्हा साजरा केला जातो तर हा साजरा केला जातो 1 मेला राष्ट्रीय कामगार दिवस साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात हे आपले स्थापना दिवस साजरा केले जाते.
आणि 1 मे का बरं साजरा केला जातो, तर 1886 मध्ये अमेरिकेमध्ये अमेरिकी नागरिकांनी कामगारांच्या हक्कासाठी 8 तास कामाचे तास करावे यासाठी आंदोलन केले होते, त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे, इंडियन व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन IVMA चे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्ती करण्यात आली आहे, तर हे करण्यात आले आहे ऑप्शन बी कृष्णा M. एल्ला यांना IVM चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे कोणाची जागा घेणार आहे, तर आदर पूनावाला यांची जागा घेणार आहे. 2024 ते 2026 या कार्यकाळासाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या फार्मास्युटिकल कंपनीने मान्य केले आहे की त्यांची कोरोना व्हॅक्सिन ज्याचे नाव कोविशिल्ड आहे त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकते, तर ते केले आहे ऑप्शन ए ब्रिटनची फार्मास्युटिकल कंपनी आहे ॲस्ट्राझेनेका, यांनी हे मान्य केले आहे की साईड इफेक्ट्स होऊ शकते म्हणून हार्ट अटॅक सारखे ब्लड क्लॉटिंग होते शरीरामध्ये, त्यामुळे होते. भारत बायोटेकने कोणते वॅक्सिन बनवले होते, तर हे कोवॅक्सिन हे बनवले होते. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या अभिनेत्रीला पंडित लच्छू महाराज पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे, तर ते करण्यात येणार आहे कोणाला, ऑप्शन डी हेमा मालिनी या अभिनेत्रीला पंडित लच्छू महाराज पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे. एकूण 10 जणांना सन्मानित करण्यात येणार आहे, त्यापैकी हेमा मालिनी आणि सायरा बानू या 2 अभिनेत्री आहे आणि इतर 8 जण आहे. याचे आयोजन कुठे केव्हा करण्यात येईल, तर 31 ऑगस्ट 2024ला यूपीच्या लखनौ येथे आयोजित करण्यात येणार आहे. पंडित लच्छू महाराज कोणत्या डान्सशी संबंधित आहे, तर कथ्थक डान्सशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशाने आपला स्पेस क्राफ्ट शेंझोऊ 18 लॉन्च केले आहे, तर ते केले आहे ऑप्शन बी चीन या देशाने आपला स्पेस स्टेशन क्राफ्ट शेंझोऊ 18 हा लॉन्च केला आहे. समोरचा प्रश्न आहे, भारताचे नवे नौसेना अध्यक्ष कोण बनले आहे, तर ते बनले आहे ऑप्शन सी दिनेश कुमार त्रिपाठी हे नौसेना अध्यक्ष बनले आहेत. त्याआधी कोण होते, तर आर हरिकुमार होते. मनोज पांडे हे काय आहे, तर इंडियन आर्मीचे हेड आहे. PR चौधरी हे कोण आहे, तर एअरफोर्सचे अध्यक्ष आहे. आणि अनिल चौहान हे कोण आहे, CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे 2nd नंबरचे. समोरचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशाला कांसेथुराई पोर्टचा विकास करण्यासाठी 61.5 मिलियन अमेरिकी डॉलर देणार आहे, तर ते देणार आहे ऑप्शन बी श्रीलंका या देशाच्या कांकेस संथारू पोर्टला विकास करण्यासाठी 61.5 अमेरिकी डॉलर देणार आहे. ही जी यात्रा होणार आहे कशामध्ये येणार आहे, भारतामधून तामिळनाडू ते श्रीलंका या दरम्यान ही आयोजित होणार आहे पोर्ट. समोरचा प्रश्न आहे, BWF ज्युनियर वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे, म्हणजेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनद्वारे ज्युनियर वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे, तर आपल्या भारतामध्ये हे आयोजन होणार आहे 2025चे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे T20चे वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे आणि फ्रान्स हे समर ऑलिम्पिक करणार आहे 2024चे पॅरिस येथे. समोरचा प्रश्न आहे, सध्या न्यूजमध्ये असलेले सियरा मांद्रे काय आहे, तर हे आहे ऑप्शन डी लँडिंग जहाज आहे. याचा वापर 2nd वर्ल्ड वॉरमध्ये करण्यात आला होता केव्हा, तर 1944 मध्ये याचा वापर कमिशन करण्यात आले होते. आणि हे सध्या कोणाकडे आहे, तर हे फिलिपिन्सकडे आहे. फिलिपिन्सला चीनने म्हटले होते हे काढून टाका, यासाठी हे चर्चेमध्ये होते. समोरचा प्रश्न आहे, जगातील दुसरे सर्वात खोल असलेले ब्ल्यू होल कुठल्या देशामध्ये आहे, तर हे आहे ऑप्शन सी मेक्सिको या देशामध्ये जगातील दुसरे सर्वात खोल असलेले ब्ल्यू होल हे सापडले आहे. समोरचा प्रश्न आहे, DRDOने भारतीय नौसेनेसाठी स्मार्ट प्रणालीचे सफलतापूर्वक परीक्षण केले आहे, तर हे कोण्या राज्यामध्ये केले आहे, तर हे केले आहे ऑप्शन बी ओडिशा राज्यामध्ये केलेले आहे. स्मार्टचे लॉंग फॉर्म काय आहे, सुपरसॉनिक मिसाईल असिस्टंट रिलीज ऑफ टॉर्पिडो मिसाईल असे त्याचे नाव आहे स्मार्टचे. समोरचा प्रश्न आहे, IQAirच्या अनुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणत्या शहराला म्हटले आहे, तर ते म्हटले आहे ऑप्शन ए लाहोर या शहराला. 2024च्या अपडेटेड यादीनुसार याची पाकिस्तानचे शहर आहे, ज्याची पातळी किती आहे 437 आणि 2nd नंबरवर ढाका आहे. समोरचा प्रश्न आहे,
कोणत्या देशाने आपल्या विदेश मंत्री इराक डार यांना देशाचे नवे उपपंतप्रधानपदी नियुक्त केले आहे? तर ते केले आहे कोणत्या देशाने? ऑप्शन डी, पाकिस्तान देशाने आपले विदेश मंत्री इराक डार यांना उपपंतप्रधानपदी नियुक्त केलेले आहे. समोरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर केवडिया क्रूज यात्रा यासंबंधीचे कोणते 2 राज्य आहे? तर ते आहे कोणते? ऑप्शन सी, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यादरम्यान हे ओंकारेश्वर केवडिया क्रूज यात्रा चालू झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये कुठून? तर ओंकारेश्वर, आणि गुजरात येथे कुठपर्यंत? गुजरात येथील जे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे अहमदाबाद इथपर्यंत हे यात्रा राहणार आहे. समोरचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या व CPD विकास आयोग मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला सरपंच कोण आहे? तर ते बनले आहे ऑप्शन डी, तिन्ही पण कोणत्या? नीरू यादव, कुनुक हेमा कुमारी आणि सुप्रिया दास या तिन्ही महिला बनल्या आहेत. नीरू यादव कुठल्या राज्याची आहे? तर राजस्थान. कुनुक हेमा कुमारी कुठली आहे? तर हे आंध्र प्रदेश आहे. आणि सुप्रिया दास हे कुठले आहेत? त्रिपुराचे आहे. समोरचा आणि शेवटला प्रश्न आहे, एप्रिल 2024 मध्ये सर्वाधिक GST कलेक्शन मध्ये कोणत्या राज्याचे योगदान आहे? तर ते आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र राज्याने आपल्या महाराष्ट्र राज्याने एप्रिल 2024 मध्ये जे GST कलेक्शन झाले रेकॉर्डेड, त्यामध्ये सर्वात जास्त GST कलेक्शन आपल्या महाराष्ट्राद्वारे करण्यात आले आहे. किती केले आहे? तर 37,671 करोड एवढे GST कलेक्शन केले आहे. यासह प्रथम क्रमांकावर आहे. सेकंड नंबरवर कर्नाटक, किती यासाठी? 15,978 करोड. आणि गुजरात थर्ड नंबरवर आहे 13,301 करोडसह तिसऱ्या नंबरवर आहे.